नमस्कार. स्पष्टीकरणात्मक श्लोक आहे. समदृष्टी असलेल्या माणसाचं वर्णन आहे. बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा. बाह्यस्पर्शाबाबत 5 ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ, 5 कर्मेंद्रिय आहे. या सगळ्या दशेंद्रियांना बाह्य जगाचा स्पर्शाच्या बाबतीत अनासक्त असलेला, म्हणजे डोळ्यांना पाहण्यासाठी बाहेरचं काही नको, कानांना ऐकण्यासाठी बाहेरचं काही नको, जिभेला स्पर्श बाह्य वस्तूचा काही नको, कंदमुळं किंवा भिक्षांनाशिवाय, त्वचेला स्पर्श नको, असा बाह्यस्पर्शापासून डिसअटॅचमेंट असलेला असा आत्म्यामध्ये सुख मिळवतो. ते जे आपल्या लोकांना बाह्य जगापासून सुख मिळतं श्रोते हो, ते त्याला आत्म्यामध्ये मिळतं. परब्रह्मसुख त्याला आतमध्ये मिळतं. नजर सतत भ्रुकुटीच्या ठाई स्थिर असते, अर्धोन्मिलित असते. वरची पापणी खाली आणि खालची पापणी वर, अशी अर्धोन्मिलित दृष्टी त्यांची असते आणि ती त्या आत्म्यामध्ये स्थिर झालेली असते. त्यांना ती पापणी उघडून बाहेरच पाहावंसं वाटत नाही, बाहेरच पाहावंसं वाटत नाही. बाह्यदृष्टी तू सोडून बापा अंतरी स्थिर राही, सकल विश्व विश्वाचा चालक विश्वासे पाही. जवळी असुनी निधी कासया करिसी यात नाही, थोर भाग्ये लाभे कैवल्याचा दाता रे. ध्याई मना तू माधवनाथा परमसमर्थारे. आतमध्ये हे सगळं. बाह्यदृष्टी तू सोडून बापा अंतरी स्थिर राही. आपल्याला सांगावं लागतं की अंतरात स्थिर हो. बाह्यदृष्टी वळव, अंतर्मुख हो. बाह्यदृष्टी सोड, अंतर्मुख हो. पण रजोगुणांनी तमोगुणांनी प्रेरित झालेले आपण सतत बाह्यदृष्टी असते. एक निमिषसुद्धा भ्रुकुटी ठाई दृष्टी स्थिर करून आपल्या जीवात्म्याकडे आपलं लक्ष जात नसतं. प्रत्येक ज्ञानेंद्रियाला बाहेरची हाव असते. आपल्याला डोळ्यांनासुद्धा बाहेरचं जग पाहायचं असतं. आपलं आपलं कुटुंब, आपलं आपलं घर पुरत नाही आपल्याला. आपल्याला बगीचात जावं लागतं, आपल्याला उद्यानात जावं लागतं, निसर्ग पाहावा लागतो, तीर्थक्षेत्री जावं लागतं, मोठ्या मोठ्या देशांमध्ये युरोपची टूर करावी लागते, लंडनची टूर करावी लागते. मटेरियलिस्टिक सुख देणाऱ्या वस्तू, क्षणिक सुख देणाऱ्या वस्तूंनी घर भरून टाकावं लागतं. ही आपल्या सुखाची साधनं आहे श्रोते हो, बाह्य जगात पसरली आहेत ती. हा योगी अंतरी स्थिर राही. आत्म्यामध्ये त्याला ते सुख मिळत असतं. आणि ब्रह्मयोगयुक्त आत्मा, परब्रह्मयोग ज्याला साध्य योग म्हणजे ध्यान, परब्रह्मासाठी ध्यान करणारा हा मनुष्य अक्षयम सुखम अक्षुणते. अक्षय सुखाला तो उपभोगतो. म्हणून दृष्टी आतमध्ये वळवायचा प्रयत्न करायचा आहे श्रोते हो. गृहस्थाश्रम जर संपला असेल तर वानप्रस्थाश्रमामध्ये ही आपली क्रिया सुरू झाली पाहिजे. अंतर्मुख व्हायचं आहे, अंतर्मुख व्हायचं आहे, सिंहावलोकन करायचं आहे. आपण आत्तापर्यंत व्यतीत केलेल्या आयुष्याकडे सिंहावलोकन करून पाहायचं आहे आणि अंतर्मुख व्हायचं आहे. इच्छा मिनिमाइज करायच्या आहे, इच्छांना कमीत कमी ठेवायचं आहे. आता यावर मौलींची ओवी क्रमांक 103. जरी मृगजळाचे निपुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. जरी मृगजळाचे निपुरे, दृष्टांत आहे. मृगजळाचे निपुरे, मृगजळ भ्रामक आहे. मृगजळाचा स्थायी भाव मिथ्या, भ्रामक आहे. सूर्याच्या कवडशामुळे आपल्याला भासतं दूर की लाटालिसान पाणी असं वाटतं, पण ते काहीच नसतं. तहानलेला मनुष्याच्या मागे धावतो आणि पाणीच मिळत नाही. त्या मृगजळाच्या पुराने जैसे न लोटीजे गिरीवरे. त्या मृगजळाच्या पुराने काही मोठमोठे पर्वत वाहून जातात का? गिरीशुवर हा मोठे मोठे पर्वत, बलाढ्य पर्वत लोटीजे का, प्रश्न विचारला आहे. वाहून जातात का? मुळातच ते मृगजळ आहे ना, मिथ्या आहे ते सगळं. त्याच्याने काही मोठमोठे पर्वत वाहून जातात का? तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. तसं शुभ आणि अशुभ प्राप्त झाल्यावर हा न विकरे, हा विचलितच होत नाही हो, विचलित होत नाही. वरच्या श्लोकाचाच अनुवाद माऊली करताय सुंदर भाषेत. वरती म्हटलं आहे प्रियम अप्रियम प्राप्य. प्रिय प्राप्त झाल्यावर आनंदित होऊ नये, अप्रिय प्राप्त झाल्यावर उद्वेग करू नये. तर माऊली म्हणताय शुभाशुभी न पातलिया न विकरे. शुभ गोष्ट प्राप्त झाली आणि अशुभ गोष्ट प्राप्त झाली तरी न विकरे, विचलित होत नाही. वेगळं क्रियापद आहे, न विकरे, विचलितच होतच नाही. तो जसं भ्रामक मृगजळाच्या पुराने
बलाढ्य गिरीवर शब्द किती मोजून मापून वापरला आहे. गिरीवर, नुसता गिरी नाही वापरला, कारण गिरी असे डोंगर पर्वत साधेसुद्धा असतात, ते वाहून जातील कदाचित, पण गिरीवर बलाढ्य पर्वत वाहून जात नाही. तसं योगी माणूस शुभ आणि अशुभ प्राप्त झाल्यावर जराही विचलित होत नाही. सामान्य मनुष्य होतात विचलित, सामान्य माणसं विचलित होतात. प्राप्य झालं शुभ, प्राप्य झालं अशुभ की विचलित होतात, पण योगी मात्र विचलित होत नाही. जसं मृगजळाच्या पुराने बलाढ्य पर्वत जराही वाहून जात नाही. सुंदर उपमा आहे. दृष्टांत सम्राट आहेत माऊली. ओवी क्रमांक 104. तो चितो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. तो चितो निरुता, निरुता म्हणजे निश्चित उत्तम, तोच उत्तमरित्या समदृष्टीचा, तत्वता म्हणजे खरोखर. निरुता आणि तत्वता, निरुता म्हणजे निश्चितपणे आणि तत्वता म्हणजे खरोखर. खरोखर निश्चितपणे तोच समदृष्टीचा जाणावा. हरी म्हणे पंडुसुता, हरी म्हणजे भगवान विष्णू, पंडुसुता म्हणजे अर्जुनाला, द्वितीया विभक्ती आहे. सलाते सलानाते. हरी म्हणजे भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात ते की असा जो आहे निश्चितपणे खरोखर तोच समदृष्टीचा आहे असं जाणावा. असं हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. हरी हर, त्याच्यामध्ये रू हर धातू आहे. हरती इति हरहा, हरती इति हरह. दुःख हरण करतात भक्तांचं ते हरी हर असे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आहे की अरे जो असा आहे त्यालाच निश्चितपणे समदृष्टीचा जाणावा. असा म्हणजे कसा आहे, जो शुभ अशुभ प्राप्त झाल्यावर जराही विचलित होत नाही. दुसऱ्या अध्यायात भगवान महर्षी व्यासांनी सांगितलं आहे कसा असतो हा योगी. सुंदर श्लोक आहे तो, जगद्विख्यात श्लोक आहे. त्यामध्ये अशा या स्थिरबुद्धी असलेल्या योग्याचं वर्णन आहे. आपूर्यमाणं अचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. भरलेल्या जलाशयामध्ये, आपूर्यमाणं, भरलेल्या जलाशयामध्ये सगळ्या बाजूंनी पाणी येत असतं, नद्या मिळतात, वरून पाऊस येतो. अचलप्रतिष्ठं, ते स्थिर असतं. समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत्, तरी समुद्र स्थिर असतो. समुद्रामध्ये चारही बाजूनी पाणी येतं तरी समुद्र स्थिर असतो. तद्वत, त्याप्रमाणे कामहा प्रविशन्ति, या योग्यामध्ये सगळ्या इच्छा प्रवेश करतात, शुभ अशुभ. तद्वत कामायं प्रविशन्ति सर्वे स शांत, तो स्थिर असतो समुद्रासारखा. स शांतिमाप्नोति, त्याला परमशांती मिळते, त्याला चिरशांती मिळते. असे हे स्थिरबुद्धीच्या, समदृष्टीच्या, निश्चयात्मिका बुद्धीच्या योग्यांचं उत्तम वर्णन व्यास महर्षी आणि माऊली करत आहेत. ओवी क्रमांक आपल्याला 105 पाहायचा आहे. जया आपण पे सांडूनी कही, इंद्रिया ग्रामावरी येणे नाही, तो विषयन सेवी हे काही विचित्र येथ. ओवी क्रमांक 105. जया आपण पे सांडूनी काही, जर आत्मविषयाला सोडून, आपल्या परमात्म्याला, आपल्या शरीरस्थ जीवात्म्याला सोडून इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, इंद्रिय समूहावर तो येतच नाही. इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रिय समूह. आपलं शरीर म्हणजे दशेंद्रियांचा समूह आहे श्रोते हो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, त्या 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय. कान नाक डोळे त्वचा जीभ यांचे विषय आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि 5 कर्मेंद्रिय हात पाय, त्याच्यानंतर वाणी, गुदद्वार आणि संभोगस्थान, ह्यांचे 5 विषय. मग एक आहे हाताचा विषय आहे ग्रहण, पायाचा विषय आहे भ्रमण, वाणीचा विषय आहे भाषण, गुदद्वाराचा विषय आहे उत्सर्जन आणि संभोगस्थानाचा आहे संभोग घेणे. ह्या दशेंद्रियांचा समूह आहे, त्याला माऊली इंद्रियग्राम म्हणतात. मग जया आपण पे सांडूनी काही, आपल्या आत्म्याचा विषय सोडून इंद्रिय ग्रामावर येणे. कधीच इंद्रिय विषयांकडे वळत नाही, इंद्रियांकडे वळत नाही, विषयांकडेही वळत नाही. तो विषय न सेवी, विषय पण सेवत नाही. हे केवढं आश्चर्य आहे, हे केवढं आश्चर्य आहे. इंद्रिय नाही तर नाही, विषयांकडे पण वळत नाही. वास्तविक प्रत्येक इंद्रियन त्याचा विषय, ही अयुतसिद्ध जोडी असते श्रोते हो. डोळ्यांचा विषय जर रूप असेल तर डोळा हा ज्ञानेंद्रिय वस्तू पाहण्यासाठी रूपाकडे जातोच.
आपल्या दृष्टीचा आणि रूपाचा संबंध आल्याशिवाय आपल्याला वस्तू दिसतच नाही. कानाचा विषय जर शब्द असेल तर श्रवणशक्तीला शब्दाला मिळाल्याशिवाय आपल्याला ऐकू येत नाही. असे हे अयुतसिद्ध नातं आहे ज्ञानेंद्रियांचं विषयांचं, कर्मेंद्रियांचं विषयाचं. पण हे योगी जे आहे हे इंद्रियांकडे तर लक्षच देत नाही, विषयन सेवी, विषयांनासुद्धा सेवन करत नाही. मग हे कसं आहे हे? कारण ते तर आपल्यासारखे जगतात ना, जगतात, सगळे व्यवहार करतात दैनंदिन. सकाळी उठून चालत चालत नदीवर जातात, आंघोळ करतात, सूर्याला अर्घ्य देतात, भिक्षांना मागतात, ते खातात. मग खायला तर त्यांना त्यांच्या जिभेला तर रसनेला जोडावंच लागत असेल ना. पण त्यामध्ये त्यांचं मन आसक्त नसतं. हा त्यांच्यात आणि आपल्यातला फरक आहे. त्यांना कानाने वेगळं काहीच ऐकायचं नसतं, फक्त ह्या ओंकाराचा अनाहत ध्वनी ऐकायचा असतो. मन त्यांचं त्या ठिकाणी आसक्त नसतं की मला आता हेच ऐकायचं आहे, मला आता हेच ऐकायचं आहे. नदीच्या लाटांचा कलकल ध्वनी ते ऐकतात, परब्रह्माचा अनाहत ध्वनी ते ऐकतात, मंत्रोच्चार ते ऐकतात, वेदमंत्र ते ऐकतात. त्यामध्ये मन आसक्त नसतं की मला हेच ऐकायचं आहे आणि मग गुलाम व्हायचं इंद्रियांचं, हा भाग त्यांच्यामध्ये नसतो. म्हणून इथे असं म्हटले माऊलींनी, विषयन सेवी हे काही विचित्र येतं. हे केवढं विचित्र आहे. इंद्रियांकडेही वळत नाही, विषयांकडेही वळत नाही आणि तरी दैनंदिन व्यवहार चालू असतात. कारण अलिप्तता असते सगळीकडे. जगण्यापुरतं खायचं म्हणून ते योगी, आणि आपण खाण्यासाठी जगतो म्हणून आपण भोगी. योगी आणि भोगी. ओवी क्रमांक 106. सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणूनी बाहिरे पाऊल न घाली, बाहेर पाऊल का घालत नाही. सहजे स्वसुखाचेनी अपारे, त्यांना आत्म्यामध्ये अपार स्वसुख मिळतं. स्वात्मसुख, आत्मानंदीरत, ब्रह्मानंदीरत स्वसुख. आणि कसा आनंद येतो? अपार अपार. त्याचा पार लागत नाही हो श्रोते हो. आकाश महासागर अपार अथांग असतं, त्याचं दुसरं टोक दिसत नाही. असा तो अपार आत्मानंद त्याच्यामध्ये ते रममान झालेले असतात. आणि सुरवाडलेनी अंतःकरणे, त्यांचं अंतरे म्हणजे अंतःकरण, त्यांचं अंतःकरण त्या सुखाने भरून गेलेलं असतं. सुरवाडले म्हणजे सुखाने भरून गेलं आहे त्यांचं अंतर. कुठल्या सुखाने? आत्मानंदाच्या सुखात. डोळे मिटलेले आहेत, आत्मानंदाच्या सुखामध्ये त्यांचं ते मन आणि चित्त भरून गेलेलं आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण चतुष्टय हे त्यांचं त्या आत्मानंदाने भरून गेलं आहे. सुरवाडैलेनी अंतरे, रचिला म्हणवनी. रचिला म्हणजे या आत्मानंदाने त्यांचं अंतःकरण भरून जातं. म्हणवनी बाहेरी पाऊल, म्हणून ते बाहेर पाऊलच घालत नाही. बाहेरचं सुख एक कच्चित वाटतं, क्षुद्र वाटतं. आणि खरं आहे, सत्य आहे, बाहेरचं सुख हे क्षणिक आहे, आज आहे उद्या नाही. पण आतमध्ये अखंड झरेत आत्मानंदाचे. त्यामुळे ते दृष्टी आतमध्येच लावून बसतात आणि त्यामध्ये ते मग्न असतात. म्हणूनी बाहिरे पाऊल न घाली, म्हणून ते बाहेर पाऊल घालत नाहीत. ब्रह्मरसाला पिऊन जो तृप्त झाला आहे श्रोते हो, त्याला बाहेरच्या जगाशी काहीच देणं घेणं नसतं, काहीच देणं घेणं नसतं. ते म्हणतात ना, गजानन महाराज म्हणतात, अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊनी तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारित बैसेल. अनुपम ब्रह्मरसाला पितात होते, ते कशाला तुमच्या बाह्य जगातल्या अन्नाला आणि शीतपेयांना आणि विचारतील. अंतरयामी ते आनंदामध्ये परिपूर्ण मग्न झालेले आहेत. ओवी क्रमांक 107. सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोर काई वाळुवंटे चुंबित असे. दृष्टांत. प्रत्येक नियम श्रोत्यांच्या मनावर ठसवण्यासाठी सोप्यातले सोपे दृष्टांत दिले तरी ते निसर्गातली सर्वोच्च प्रतिमानच असतात श्रोते हो. माऊली फुटकळ किरकोळ अगदीच नगण्य उदाहरणं देत नाही. दृष्टांत देताना निसर्गातल्या सर्वोच्च प्रतिमानांचा त्यांनी सगळीकडे उपयोग करून घेतलेला आहे. ओवी क्रमांक 107 दृष्टांत आहे. सांगे, अर्जुनाला म्हटलंय कृष्णाने, सांग रे बा अर्जुना, सांग बरं. कुमुद दळाचे नि ताटे. अरे अर्जुना सांग,
की जो चकोर पक्षी वरती चकोर आहे, कुमुद दळाचे नि ताटे कमळाच्या पाकळीवर ताट करून, ताट म्हणजे जेवणाचं ताट, डिश, प्लेट, हां, कमळाच्या पाकळीचं पात्र करून जो जेविला चंद्रकिरण चोखटे, जो चंद्रकिरणांचं अमृत मधुर जेवण जेवला आहे. आता हा चकोर पक्षी आहे. चकोर पक्षी कमळाच्या सुंदर मृदू मुलायम पाकळीवर ताट करतो त्याचं, आणि तिथे बसून सुमधुर शीतल अमृतमधुर चंद्रकिरणांचं जेवण करतो. हो श्रोते, काय परमसुख असेल बघा. तो चकोर काही वाळवंटे चुंबित. तो चकोर काही वाळवंटातल्या वाळूच्या कणांना चुंबन घेईल का? वाळवंटातले वाळूचे कण खाईल का तो? नाहीच ना, नाहीच ना. त्याला कमळाच्या मृदू मुलायम पाकळीच्या ताटावर अमृतमधुर शीतल अशी चंद्रकिरणांचं अन्न खाण्याची सवय ज्याला आहे, ज्याच्या चोचीला, तो वाळवंटातले रखरखीत वाळवंटातले तप्त उष्ण वाळूचे कडक कण खाईल का? नाहीच खाणार, नाहीच खाणार. तसं तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषय सहजा सांडवले म्हणो काही. म्हणूनच आता 108 क्रमांकाच्या जसा त्या चकोराला अमृतमधुर चंद्रकिरण खायची सवय, तो वाळूचे कण खाणार नाही, त्याप्रमाणे ज्याला अमर्याद अपार आनंदाचं आत्मसुख प्राप्त झालं आहे, त्याला विषयाचा विसर पडेल हे काही सांगावं लागतं का रे अर्जुना? हे सांगायची गोष्ट आहे का? आत्मसुख उपायले म्हणजे प्राप्त झाले, जयासी आपण पे, ज्याला आत्म्यातच मिळालं आहे, ज्याला अपार आनंदाचा झरा आत्मसुख आतमध्येच मिळालं आहे, विषय सांडवले, त्याने विषयाला सोडलं, हे म्हणो काही, हे काही सांगायची गरज आहे का अर्जुना? हे सुस्पष्ट आहे सूर्यप्रकाशा इतकं. आज इथेच थांबूयात आपण. इत्यलम.